हे एव्हरीवन गाईज, तर तसं पाहायला झालं तर हा माझा पहिलावाला ब्लॉग आहे, म्हणजेच फर्स्ट ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी तुमच्याशी असा शेअर करणार आहे, तो म्हणजे की तुम्हाला मी असे काही पॉइंट दिलेले आहेत की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर आपला पहिला टॉपिक असणार आहे तो म्हणजे की माझं पहिलंच लव्ह मॅरेज आहे किंवा अरेंज मॅरेज आहे. हे तुम्हाला काही माहित नाहीये. व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल की माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. व्हिडिओला कुठेही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा माझा पहिलावालाच व्लॉग असणार आहे, त्याच्यामुळे भरभरून सपोर्ट करा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिला पार्ट सांगणार आहे. मी असे भरपूर सारे पार्ट बनवेल, त्यामध्ये आपण किती एफर्ट लावतो किंवा त्या गोष्टीसाठी आपण किती सॅक्रिफाईस करतो, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊयात. तर असा तो म्हणजे की माझं अरेंज मॅरेज नसून हे लव्ह मॅरेज आहे. तर लव्ह मॅरेज का केलं मी, ते कसं झालं आणि होती का घरच्यांची परमिशन किंवा नव्हती, तर ह्या गोष्टी सगळ्या कशा झाल्या, माझं लग्न कसं झालं किंवा मी कोर्ट मॅरेज केले का मी सगळ्यांच्या परमिशनने लग्न केले, या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझं लव्ह मॅरेज आहे. मी म्हणाल की लव्ह मॅरेज झाले तर मग तुझे हजबंड कुठे, तू त्यांना व्हिडिओ मध्ये घेत नाहीये. तर पहिल्यांदा मी त्यांना लगेचच रिव्हील करणार नाहीये. 31 डिसेंबरला मी त्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच, म्हणजे या ब्लॉग मध्ये नक्कीच त्याला दाखवेल, त्याला शेअर करेल, तो काय बोलतोय किंवा तो कसा दिसतो, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. 31 डिसेंबरला सुद्धा माझा ब्लॉग येणार आहे. तर 31 डिसेंबरला काय आहे मी लगेचच ते रिव्हील नाही करते. तर त्या गोष्टी तुम्हाला समजतील. जसं की तुम्ही आता माझा ब्लॉग बघताय तसंच तुम्ही 31 डिसेंबरचा सुद्धा माझा ब्लॉग बघाल, अशी मला आशा आहे. तर आम्ही लव्ह मॅरेज कसं केलं, तर लव्ह मॅरेज म्हटलं की खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात, खूप सारं एक आव्हान असतं, म्हणजेच एक चॅलेंज असतं लव्ह मॅरेज म्हटलं की. म्हणजे काही जणांना असं वाटतं की यार घरच्यांना दुखवून हे सगळं केलं, घरच्यांना दुखवून या गोष्टी तुम्ही करता, त्याच्यानंतर त्यांना त्रास होतो. पण कुठेतरी आपल्या सुद्धा आयुष्याचा एक प्रश्न असतो किंवा आपल्या आयुष्याचा सुद्धा एक भाग असतो की आपला जोडीदार आपण स्वतःहून निवडतो. म्हणजे तो चांगला आहे की नाहीये या गोष्टी आपण स्वतःहून डिसाइड करतो. म्हणजे हे घरच्यांचं सुद्धा असतं मत की घरच्यांना सुद्धा असं वाटतं की नाही, चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे किंवा हिला चांगलं झालं पाहिजे, त्यांची सुद्धा अशी कुठेतरी अपेक्षा असते. तर लव्ह मॅरेज असं झालं ते म्हणजे की आम्ही दोघे जण सुद्धा एका कास्ट मध्ये होतो. एका कास्ट मध्ये असल्यामध्ये तो प्लस पॉइंट होता आमच्या दोघांमध्ये की लव्ह मॅरेज मध्ये आमच्या दोघांची कास्ट सुद्धा एकच होती, त्याच्यामुळे खूप मोठा प्लस पॉइंट तो आमच्यासाठी होता. पण तरी सुद्धा घरच्यांनी ते ऍक्सेप्ट केलं नाही. कारण की त्याचं असं रिझन ते म्हणजे की यश म्हणजेच माझे हजबंड, त्याला आई वडील नाहीयेत. पण असं आजकाल खूप सारे लोक आता लव्ह मॅरेजेस करायला लागलेले आहेत. कोणी अरेंज मॅरेजच्या नादी लागतच नाहीये, कोणी आता लव्ह मॅरेजेस करायला लागले, कोणी कोर्ट मॅरेज करते. आणि कोणाच्या घरचे म्हणजे मुलाकडचे मुलीकडचे परमिशन देत आहेत म्हणून लव्ह मॅरेज सक्सेसफुल सुद्धा होत आहेत. आणि आमची एका साईडने परमिशन नव्हती, म्हणजेच माझ्या साईडने परमिशन नव्हती. आता सध्याही ते काही बोलत नाहीयेत, तरी सुद्धा म्हणजे माझं खूप छान चाललेलं आहे. यशच्याच घरचे, म्हणजेच यशला सुद्धा आई वडील नाहीयेत, मला सुद्धा आई वडील नाहीयेत. पण तरी सुद्धा या गोष्टी कुठेतरी आम्ही कॉम्प्रोमाइज करून किंवा एक सॅक्रिफाईस असतं, त्या सगळ्या गोष्टी करून आम्ही या गोष्टींमध्ये पुढे जातोय. आणि आमचा स्ट्रगल कसा आहे किंवा या गोष्टी आम्ही कशा फेस केल्या, किंवा आम्ही 6 महिने लग्न झाल्यावरती यशच्या घरी, म्हणजेच यश मामा मामींकडे राहतो किंवा त्याची आजी आहे, त्याचे सख्खे मामा मामी आहेत, त्यांच्याजवळ तो राहत होता. म्हणजे लहानपणापासून त्यांनी त्याचा सांभाळ केलेला आहे. म्हणजे मला खरंच प्राऊड वाटतो की मामा मामींनी त्याला खूप जपलं लहानपणापासून. आजीने सुद्धा खूप प्रेम केलं त्याच्यावरती. त्याच्यामुळे मला सुद्धा ते आपल्या घरासारखेच वाटतात. किंवा मला आई वडील नाहीयेत, त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे बघून या गोष्टींचा विसर पडतो की या गोष्टी आहेत. म्हणजे माणसांनी जीव लावला तर या गोष्टी कुठेही होतात, म्हणजे या गोष्टी आपल्याला भेटतात. आमची भेट कशी झाली किंवा आम्ही कसं भेटलो, आमचं कधीपासून
म्हणजे प्रेम होतं, आम्ही कधीपासून एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये आलो किंवा आम्ही लग्नाचा डिसिजन कधी घेतला, हे मी दुसऱ्या पार्ट मध्ये सांगणार आहे. म्हणजे या गोष्टी मला अजून तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. पहिल्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं, मला भरपूर तुमच्याशी सगळ्या सिक्रेट शेअर करायच्या आहेत. म्हणजे त्या गोष्टी मी पार्ट करून डिवाइड करणार आहे. म्हणजे हा माझा पहिला वाला पार्ट, आमचं लव्ह मॅरेज कसं झालं आणि माझं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे, तर ही गोष्ट मी तुमच्याशी क्लिअर केलेली आहे. तर दुसरा वाला पार्ट माझा असा येईल, ते म्हणजे की आम्ही लग्न कसं केलं आणि आम्ही एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये कसं आलो. तर हे सुद्धा जर का तुम्हाला पाहिजे असेल, हे तुम्हाला पाहायचं असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट सुद्धा मी लवकरच घेऊन येईल. मला तुमच्याशी अजून खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि तसं पाहायला झालं तर मी आता प्रेग्नेंट आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या खूप गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायला जाम आवडतील. तर ह्या गोष्टी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. किंवा आम्ही कुठे राहतो, म्हणजे आम्ही लग्नानंतर किती महिने आम्ही घरी राहिलो, आमचं घर कसं आहे, म्हणजे आधी कसं होतं आता कसं आहे, आम्ही आता दुसरीकडे म्हणजे आम्ही दुसरीकडे आता शिफ्ट झालोय. आमचा फ्लॅट आहे, म्हणजे आम्ही आता सध्या रेंटनेच राहतोय. तर तो फ्लॅट मध्ये आम्ही राहतोय, ते कसं झालं, म्हणजे पहिलं कसं घर होतं, सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग मध्ये बस इतकंच. भेटूयात पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.